आज गोलूच्या पप्पांका होती सुट्टी, त्याच्यामुळेच ना आम्ही दोघाही जण मिळून हे असे काहीतरी उद्योग करत होतो. तर सकाळी सकाळी गोलू आणि त्याचे पप्पा खारीवाल्याची वाट बघित बाल्कनीत उभे होते. खारीवाले बिल्डिंगच्या खाली इल्याबरोबर दोघेजण खारी आणून खाली गेले. खाली जावचा होता म्हणून गोलून अगत्येन कपडे घालून घेतले, नाहीतर कपडे खालीपर्यंत नाके नऊ करून सोडता. साहेबांनी खारी आणि टोस्ट घेऊन इल्यावर आम्ही नाश्ता करून घेतलं. नाश्ता करून झाल्यावर आमचे हे उद्योग चालू झाले. उद्योग म्हणजे गादीत कवर घालून घेत होतो हो. बरेच दिवस झालेले गादीचा कवर धुवून ठेवलेला होता, पण गादीत घालून गादी जाग्यावर ठेवचं काही मुहूर्त लागत नव्हतं. पण आज ह्या काम मी साहेबांकडून करूनच घेतले. त्याच्यामुळेच ना ते कवर धरून असे उभे होते. मी त्यांच्या हातात गादी दिलंय, त्यांनी गादी एक धरल्याने आणि मी मग कवर पलटी केलंय. आमका तर गादी एक कवर घालूची थोडी सोपी थोडी कठीण हीच पद्धत माहिती असा. तुमका वेगळी पद्धत खायची माहिती असतात तर माका कमेंट करून नक्की सांगा. कवर घालून गादी बेडात ठेवून दिले. त्याच्यानंतर ही पाण्याची जार फुटान गेलेली, तिचा आज वरचा तोंड कापून घेतलंय आणि त्याच्यात एक्स्ट्रा कुंड्यांमध्ये असलेली माती भरून ठेवले. आता याचा मी काय करतले ह्या तुमका पावसाळ्यातच कळताला. त्याच्यानंतर लागलंय जेवणाच्या तयारी. पहिली तर आधी पीठ मळून झाकून ठेवलंय आणि सुरीतनं बोटा वाचवून कचकच कांदो कापून घेतले. फोडणी घातलंय. बेसिक मसाले टाकून त्याच्यात अंडा फोडून मस्तपैकी अंड्याची भुर्जी करून घेतली. आणि ही भुर्जी आमच्या साहेबांका थोडी फारच आवडता, पण कधीतरी ना ही अशी चिटिंग चालता. त्याच्यानंतर पटापट चपाते करून घेतले. पटापट कसले चपात्यांबरोबर ह्या गरमीपायी मी पण भाजा नेत होते, ह्या माझ्या चेहऱ्यावरून तुमका कळतच असत. चला तर मग आजच्यापुरती इतकेच झाले. अशाच मालवणी गजलींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.